शिवराय आणि बाजी प्रभू यांची पहिली भेट. बांदलांचं पत्र आलं तसं शिवरायांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. अगदी तेच घडत होतं जे महाराजांना वाटलं. बाजी इतक्या सहजासहजी ऐकतील यात महाराजांना शंकाच होती आणि त्यामुळे पुढं काय करायचं, कसं करायचं या विचारांचं चक्र डोक्यात केव्हाच सुरू झालं होतं. बघा मंडळी, महाराजांची माणसं पारखण्याची जी एक कला होती, जो काही गुण होता, तो इथं किती स्पष्टपणे दिसतोय. समोरचा माणूस कधी, कसा आणि कुठला विचार करून वागेल हे महाराजांना बरोबर उमगायचं. आणि महाराजांच्या या मनकावड्या स्वभावाचा स्वराज्य उभारणीत पावलोपावली उपयोग झाला. तर बांदलांकडून आलेलं आव्हान स्वीकारून फार सराईतपणे शिवरायांनी रोहिडा किल्ल्यावर चाल केली. बाजीप्रभू आणि फुलाजी सुसज्ज होऊन पहारा कडक करून होते. पण दरवाजापाशी असणाऱ्या बांदल सेनेला चकवा देणं फार कठीण गोष्ट नव्हती. अंधाऱ्या रात्री कृष्णाजी बांदलांच्या माजलेल्या सेनेला वेड्यात काढायला शिवरायांच्या मावळ्यांना फारसा वेळ लागला नाही. आपल्या मूठभर मावळ्यांसह रात्री गड गाठून तो पूर्णतः ताब्यात घेण्याचा शिवबांचा मानस होता. पण रोहिडा गाठण्यामागील मूळ हेतू ते विसरले नव्हते. शत्रूनं हल्ला केला हे समजताच बांदल जागे झाले. पण ते कळेपर्यंत त्यांची अर्धी सेना संपली सुद्धा. तलवार उगारणाऱ्या आणि वाटेत आडवे येणाऱ्या प्रत्येकाला शिवबांच्या मावळ्यांनी गार केलं होतं. लढा जोरदार सुरू होता. बाजीप्रभू सुद्धा वाटेत येणाऱ्या मावळ्याला उडवल्याखेरीज पुढे जात नव्हते. महाराजांना कृष्णाजीचा राग होताच, पण तो यासाठी की स्वकीयांना साथ देण्याऐवजी परकीयांच्या संपत्तीत तो ऐश करीत होता ना. महाराजांनी आलेली संधी डावलली नाही. अखेर कृष्णाजी बांदलवर शेवटचा घाव घातला. त्याचा माजलेला देह वाड्याच्या एका चौकात पायऱ्यांवर जाऊन पडला. डोळे सताड उघडे, पण चेहऱ्यावरची गुरमी कमी झाली नव्हती. त्याला सावरण्यासाठी म्हणून फुलाजी पुढे धावले, पण महाराज दुसऱ्या दिशेनं पुढे सरसावले आणि इतक्यात बाजीप्रभू समोर धडकले. आजूबाजूचे सगळे थांबल्यासारखे झाले. कोणीतरी जादू करावी आणि सर्वांना ज्याच्या त्याच्या जागी स्तब्ध करावं असा क्षण होता तो. उंचपुरा देह, दंडात बळ, चेहऱ्यावर हिम्मत असे बाजीप्रभू महाराजांच्या अगदी समोर होते. पण तिथे आपला राजा पडला असताना बाजींचं लक्ष वेधून घेतलं होतं या तेजपुंजानं. ज्यांच्या चर्चा आजवर फक्त ऐकून होतो, तो दिव्य पुरुष साक्षात समोर उभा होता. चेहऱ्यावर लख्ख तेज, डोळ्यात चकाकी, भीतीचा लवलेशही कुठे दिसत नाही. ओठांवर स्मित, असा केवळ 25-30 तरुण समोर उभा होता. बाजीप्रभू महाराजांकडे पाहत क्षणभर तसेच थांबले, किंबहुना ते भारावून गेले होते. त्यांच्या मनात जे विचार आले ते सुद्धा त्यांच्या ध्यानी आले नसावे. बाजीप्रभू क्षणात जागेवर आले आणि त्यांनी तलवार उगारली. महाराज स्तब्ध उभे होते. सामंजस्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आपण कसे चुकीच्या ठिकाणी आहात हे महाराजांनी बाजीप्रभूंना सांगण्यास सुरुवात केली. का इतकी वर्ष स्वकीयांच्या पापात त्यांचं समर्थन करत आहात? का तुमची निष्ठा चुकीच्या ठिकाणी वाया घालवता? असं शिवबा पोटतिडकीनं विचारत होते. पण तुम्ही केवळ पुंडावा करत आलात असं उत्तर देऊन बाजीप्रभू मोकळे झाले आणि पुन्हा एकदा युद्धासाठी सरसावले. पण महाराजांनी पुन्हा एकदा सामोपचाराचा पवित्रा घेतला. महाराजांच्या जागी दुसरा कोणी असता तर कदाचित बाजीप्रभूंनी त्याला इतकं बोलायला वेळच दिला नसता. पण महाराजांच्या व्यक्तिमत्वाची ही अनोखी दैवी जादूच होती की बाजीप्रभू युद्ध करायचं विसरून महाराजांचे सामोपचाराचे शब्द ऐकत राहिले. महाराज त्यांना त्यांच्या प्रत्येक चुकीची जाणीव करून देत होते. पुढे महाराजांचा शब्द त्यांच्या जिव्हारी लागला. त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव होऊ लागली. कृष्णाजी बांदल हा राजा म्हणून घेण्याच्या पात्रतेचा नव्हता हे त्यांना कळून चुकलं.
बाजी प्रभू, आम्हाला राजा म्हणून घेण्याची हौस नाही. आमचा जीव तुटतो तो केवळ ह्या रयतेपोटी. हे महाराजांचे शब्द त्यांच्या कानावर पडले. गेली कित्येक वर्षे आपण अंधारात चाचपडत आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. इतकी वर्ष स्वतःला राजे म्हणवणाऱ्या बांदलांनी शेतकऱ्यांना लुटलं, प्रजेवर जुलूम केला, स्त्रियांवर अन्याय केला. यात प्रत्यक्षरित्या बाजींनी साथ दिली नसली तरी अप्रत्यक्षरित्या त्यांचा याला पाठिंबा होताच. या पापातून मुक्ती हेच काय ते बाजी प्रभूंच्या डोक्यात सुरू होतं. त्याच क्षणी हातातील शस्त्र बाजूला टाकून बाजी प्रभूंनी महाराजांना घट्ट मिठी मारली. या एवढ्याशा पोराच्या एवढ्या महान विचारांनी आज आपल्याला लाज आणली. बाजी प्रभूंसाठी तो क्षण फार फार मोलाचा होता आणि इतिहासासाठी सुद्धा. बाजी प्रभूंचं स्वराज्यात येणं ही गरज नसून देवीचा कौल होता असं म्हणायला हरकत नाही. आपण इथं केवळ तुमच्यासाठी आलो आहोत. गड जिंकणं हा हेतू नसून तुमच्यासारख्या अनुभवी माणसांचा सल्ला आणि सोबत कायम हवी आहे, हे शिवरायांनी बाजींना पुरेपूर पटवून दिलं. आणि अशा प्रकारे स्वराज्याच्या शुभ कार्यात बाजी प्रभूंचा समावेश झाला. हा प्रसंग खरोखर इतका नाट्यमय होता की यावर विश्वास ठेवणं कठीण. पण मंडळी, या प्रसंगातून बरंच काही शिकायला मिळतं. शिवरायांची माणसं पारखण्याची वृत्ती आणि एखाद्याचं मन कसं पालटायचं हे त्यांना उत्तमपणे जमत होतं.